श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठविला आहे. स्वामी तुम्हाला जी गोड बातमी हवी होती तीच तुम्हाला आज देणार आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमचेही सुखाचे दिवस चालू होतील. त्यामुळे या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की पाठवा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाळांनो, या जगात शाश्वत असे काहीच नाही. तू जे दुःख, संकट, अपयश धरून बसला आहे ना, हे प्रत्येक दिवस बदलणार आहे. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा काळ वेळ आम्ही ठरवलेला आहे आणि मुळात आमच्यावर तुझी श्रद्धा असताना डळमळीत होण्याचे कारणच नाही. बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी आहेचच. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो. त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने, शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य शाप, तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. कधीही कोणाचे वाईट करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका. कोणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका. आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकू नये असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही आहोत. अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर तुम्हाला देऊ शकतो, हे तुम्ही ध्यानात ठेवा. संयम ही कडू वनस्पती आहे, पण त्याची फळे नेहमीच गोड असतात. लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा गरज असताना आदरासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब असतो. चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ वाटतो तसंच काही माणसं आपल्याला जवळचे वाटतात, पण मात्र तो आपला भ्रम असतो. तुमच्या वाईट काळात लोकांनी तुमच्यासोबत उभं राहावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना जपायला शिका. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत. थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाची मनं बदलतील. काबाड कष्ट करून मिळालेले यश हे सोन्यासारखे अमूल्य आहे. अर्थात परिश्रमाशिवाय मोठे फळ मिळणे कठीण आहे. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलसं रोपटं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबावं? मनाला न आवडणाऱ्या व स्वभावाला न पटणाऱ्या भूमिका पार पाडाव्या लागणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य. स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. संशय अडचणीचा डोंगर निर्माण करतो, पण जर स्वतःवर विश्वास असला की त्या डोंगरातून पण आपला रस्ता निर्माण करतो. तुमच्या चरणी मस्तक ठेवले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्ही आमची गुरु माऊली. कर्माचं तत्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जात नाही, ना कोणी दिलेला तळतळाट. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतो, खेळ त्याचा असतो. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच खरा कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार हा नियशेष असतो, जो व्याजासकट सगळं परत करतो. स्वामींचा शिष्य होऊन आयुष्य जगणं याच्या इतकं भगत भाग्य दुसरं कोणतंच नाही. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नाही. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं.
प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नका. खेळ तर चालू राहणार. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याशी खेळत आहोत. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर आपले प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावेच लागते. बस इतकंच लक्षात ठेवावं. राग हा माणसाचा किती पण हा मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर रोग लाग न करल्यावर फायदा उचलायचं बघतात. त्यामुळे राग करणं हे चांगलं असतं काही ठिकाणी. जे बदलणे शक्य आहे ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी ठेवा. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ असं दिलेलं प्रेम असतं. जीवनातील सर्वोत्तम तत्वज्ञान म्हणजे मन प्रसन्न ठेवणे. यामुळे आनंद मिळतो की नाही माहीत नाही, पण आनंदी मन नेहमी यशाकडे नेऊ शकते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. आयुष्याच्या वाटचालीत संघर्ष एक अनिवार्य पाऊल आहे. तुम्ही त्यासाठी नेहमी तयार राहा आणि त्याचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज राहा. आनंदाने फुलवूया जीवनाचा सुंदर मळा, सद्विचारांच्या रेषाने रंगवूया मनाचा मळा. आपण हे सगळे मोठ्यांचा छोटेपणा आणि छोट्यांचा मोठेपणा नात्यांमधला आदर वाढवतो आणि त्यामुळे नात्यांची वाढ होते आणि त्यातून प्रेम निर्माण होते. समाधानी राहण्यासाठी समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याचा धाडसी प्रयत्न करा. जीवनातील आव्हाने स्वीकारा आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. विचार करण्यासाठी बोलणे अनिवार्य नाही, पण बोलण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे. सध्या जीवनात दिखाऊपणा इतका वाढलाय की तुम्हाला सुखी राहण्यापेक्षा तुमचे सुख दाखवण्याची गरज वाढू लागली आहे. जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आयुष्य म्हणजे भावना आणि वास्तव यातील तडजोड. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला भावना सोडून वास्तव स्वीकारावं लागतं. त्यामुळे लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही. तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मन जुळत नाही. क्षमा हे एक उच्च सद्गुण आहे, जो भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही प्रतिष्ठित ठेवत असतो. भरपूर कष्ट करून माणूस मोठा झाला तरी लोक नशिबावानच समजतात त्याला. लोक हे बोलतच राहणार, पण आपण आपलं काम करत राहायचं. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्या पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. आपल्याला कृतीने 1000 शब्दापेक्षा जास्त परिणाम साध्य करणे शक्य आहे. व्यवहारी माणसाकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण आपण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवत असतात. जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. गमावू नका. नेहमी आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा. दिवस सुंदर आणि आनंदी जाण्यासाठी जे तुम्हाला हवे ते इतरांना द्या आणि मग बघा चमत्कार कसा होतो तुमच्या जीवनात. आयुष्यात उघडणार पान कोरं असतं. त्यात खोडाखोड करायची की सुबक अक्षराने सजायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. विश्वासू व्यक्ती सोबत असला की भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. त्यांच्या चेहऱ्यावरील भावच सर्व काही सांगतात. वाईट विचारांचं गवत हे आपोआप येतं. चांगल्या विचारांच्या गोष्टी नेहमी पेराव्या लागतात. आज एक नवीन दिवस आहे आणि त्याचबरोबर नवीन संधी देखील आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमची सकाळ चांगली जावो. आपले स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य
नेहमीच आपल्यामध्ये असते. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. पैसा नष्ट झाला तरी चालेल, पण वेळ ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तिचा योग्य वापर केल्याने तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. एक नेहमी लक्षात ठेवा, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते. मेहनत करूनच उघडावे लागते. सगळीच दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळीच दुःख दूर होतील. एकमेकांच्या भावना जपल्या की नातंही नकळत घट्ट होत जाते. दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याला मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील? दुसऱ्याला नाव ठेवणारा त्याला बदनाम करू शकेल, पण त्यातून स्वतः चांगला आहे हे मात्र सिद्ध करू शकत नसतो. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावी लागते. जीवनात काय होईल ही भीती का बाळगायची? प्रत्येक वेळी वाईट होईल हा विचार का करावा? ध्येयासाठी पुढे पुढे चालत राहा. काहीच मिळालं नाही तर निदान नवीन अनुभव तरी मिळेल. जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे. लोकांच्या आनंदासाठी वागलाही सत्कर्शीमध्ये नाचावे लागते. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण ज्यासमोर इतका मोठेपणा की त्यांच्यासमोर असं वाटतं की या माणसासारखं माणूसच नाही. ज्याला कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, अशा माणसाला कोणीही दुःखी करू शकत नाही. दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे, जिथे आपली क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जात असते. मन तुमचे सर्वात श्रेष्ठ मित्र किंवा शत्रू असते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे हे तुमच्या जीवनाचे सारांश आहे. वास्तव आणि विस्तवात हात घालायचा असेल तर चटके सहन करायची तयारी ठेवावी लागते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. ज्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. आठवणी या नेहमीच अस्वर्णीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आयुष्याची गंमत आहे. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य आपल्याला कमी पडेल. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात आपला मोठेपणा समजावं. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटसमयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही वाईट करायचे असते. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमानेच जग जिंकता येते. कोणाच्या वाईट विचार केल्याने आमचं वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता हे स्वामीच आहेत. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातला वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यातील जे योग्य आहे तेच तुम्ही देता. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी उभे असतात ते आपले स्वामी. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. या स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणूनच पूर्वपुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्गे मोकळे करत असतात. आपली संगत आपले भविष्य घडवत असते. आपण कोण आहोत यापेक्षा
कोणाच्या संगतीत आहोत हे जाणणं महत्त्वाचं असतं. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊन देऊ नये. या जगात असा कोणच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तो गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा एकटेपणा दाखवेल याचा भरवसा राहिला नाही. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जे व्यक्ती आपल्याला पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकेल तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी नाही झाली होती. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे ब्रह्मांडनायक स्वामी उभे होते. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि स्वामींवरती निसंकोच सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तुझ्या मनात गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीमागे कायम उभे राहतात. घाबरू नको. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. ज्या व्यक्ती जे विचार निर्मळ असतात आणि सकारात्मक असतात, स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. स्वामीराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर, पण ते सहन करण्याची ताकद तुम्ही मला द्या. भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्त प्रल्हादासारखी किंवा मीराबाईसारखी स्वतःला संपूर्ण समर्पित भावनाने भक्तीने जे जोखून देतात त्या व्यक्तीला मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि येत राहील. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही. कडूगोळी कधीही चावत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चघळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवनात आणखी तुम्हाला दुःखी होईल. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. ज्याच्यासोबत नेहमी राहा त्याच्यासोबत एक वेळ खरे वागा, पण खोटे वागू नका. परंतु त्याच्यापासून नेहमी दूर राहा. त्याची नियत खराब असू शकते. घरच्या दुःखाहून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीच विसरू नका. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर शक्य असे काहीच नाही. आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यथाशक्ती देत जा. देवाचे आभार माना,
कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये बसवले आहे, मागणाऱ्यामध्ये नाही. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही हे सत्य स्वीकारणे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज जे ज्याचे दैवत आहे त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. ओटात एक आणि पोटात एक असं कधीच वागू नका. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. जसे जसे तुम्ही यशस्वी होत जाता तसा लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा वेगळा होत जातो. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती बाळगण्यासाठी होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. परमेश्वराचे नाम हेच आपल्याला जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे. नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावे असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची तीही कोणतीही कर्ज ठेवू नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तुमची रक्कम. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरुरी आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याचा उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते, पण जे जात नाहीत असे झोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलटं वाढतील. तिकडे लक्ष देऊ नका. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआप कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशावेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंग्यांनी राणी जागेवरून हलवली की त्याच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्पे नाहीसे होतात. हे देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपभोग होणार नाही. याउलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्यांच्या इच्छेने चालले असे मागणे आणि आपल्या प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकरच नाहीसा होतो. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे
औषध घ्यावे लागते. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांच्याही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. आपण करते म्हटले, परंतु मग काय आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? पण नसले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा कर्ता आहे असे संत सांगतात. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. जसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयी माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, असा मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंद राहावे. ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवंत प्रेम मुख्य आहे. रामाला जाणते ते पाने शरण न जाता नेमतेपणाने शरण जावे. भगवंताकरिता कोणी कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा आणि मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनांची कितीही आटापिटा केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. आपण काही एका निश्चित कार्यकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ, भाजणी मिश्रण नसलेल्या एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसे खरे त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकरच मिसळते. पण आपल्या अंतःकरणामध्ये सर्वाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समर्थ होऊ शकत नाही. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे, माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे, ही वृत्ती आपण मनात ठेवावी. कुणी असा विचार करीत नाही की जे आपण कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का, याचा विचार नाही असेच मिळते. ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती, आनंद मिळतो. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतच ना, मग तसेच नामस्मरण करायला कोणतीही अडचण नाही. उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या, हे बरे नाही का? गुरु आज्ञेत राहणे म्हणजेच आपला मान, अभिमान, शहाणपणा हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगितले तसे सबब न सांगता वागणे. भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला
जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतच राहते. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धी नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळीन. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, या पलीकडे खरोखर मला दुसरीकडे कसलीही अपेक्षा नाही. कोणतीही कोणावर असाच विश्वास ठेवत नाही. त्या व्यक्तीसाठी आपण खूप खास असतो याचं भान आपण नेहमीच ठेवायचं आणि त्या विश्वासासाठी आपण पात्र आहोत हे सिद्ध करून दाखवायचं. विचार आणि चारित्र्य तुमचे चांगले ठेवा. तुम्ही एक शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेममय अस्तित्व असल्यामुळे तुमच्याजवळ प्रत्येक परिस्थितीची किल्ली उकल असते आणि प्रत्यक्ष तुमच्यातच ते नवचैतन्य देणारे आणि आमूलाग्र बदल घडवून आणणारे सामर्थ्य असते, ज्याच्याद्वारे तुम्ही स्वतःला ते बनवू शकता जे तुम्ही बनता. जसं आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो. हे सुभाषित केवळ आपल्या समग्र अस्तित्वालाच लागू पडते असे नव्हे, तर ते इतके सर्वसमावेश आहे की ते आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आणि घटनेला लागू पडते. आपण अक्षरशः तेच असतो जसा आपण विचार करीत असतो, कारण आपले विचार आणि चारित्र्य हे आपल्या सगळ्या विचारांची गोळ बेरीज असते. ज्याप्रमाणे बीजातून रोपटे उगवते आणि बीजाशिवाय जे अस्तित्वात येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाच्या प्रत्यक्षाली वागणे, कृती ही आपल्या मनात दडलेल्या आपल्या विचाररूपी बीजातून आकार घेत असते. विचारांशिवाय कृती घडूच शकत नाही. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा आपण केलेली नसते. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखे वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला असं घडवा, एवढं यशस्वी बनवा की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहे ना, त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यानंच सर्व आलं. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणतीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करत जावा. स्वामींनी वर्षानुवर्षे 16 ओव्या कर्मकांडात
अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच सोवळेओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. गुरु परंपरेला महत्त्व आहे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करता स्वामींनी ओळखा. स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा, तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस. हे स्वामी राया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात, परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचे नातं कसं आहे माहिती? रस्त्यावर जाणाऱ्या, भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा, आपल्यातला वाटायला लागतो, कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना
दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देही लाभला गुरु आम्हासे. तीर्थरूपी माऊली, राहिलं सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो. तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील? कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते यांच्यासाठी खूप केलं, अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही. बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची. नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलत असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण
भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात, ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत. हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो, तुमचं गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील, करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे. ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे. चल उठ, बघ बरं, माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडकलेले निर्धार अनंतांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस. अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच. तुझ्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. मला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी मंत्र असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा
प्रत्यय येईल हे होऊ शकते. आजपर्यंत मी या शब्दसमूहाचा कोट्यवधी उच्चार व हस्तलिखित करून नदी, समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्ध भूमी विसर्जित केला आहे. कोणताही सुंदर, शुद्ध, अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावी मन, बुद्धी, शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणासारखे प्रवास करायला लागते व त्याचा अंतरात्म्यातला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून तो कृत्यकृत्य होतो. श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतात. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही असताना काळजी कशी करतोस रे? तुझं काम फक्त माझ्याजवळ अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटेला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे नामस्मरण करून आनंदाने घालवायचा. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगावेच असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहो ना, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत नसाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीबही बदलेल. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्यानं नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यातला तुला सहज खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरुपाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे. नाव वळवण्याची प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंचे कास धरून ठेवावी. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा म्हणजे सोपे नाही. ती परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंनी भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दीर्घकर्काचा योग समजावा. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं.
म्हणून कुठल्याही समस्येला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली. ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली, त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वायस्वय स्वामी माऊली. देव अडवण्यासाठी पुण्य असावं लागतं, देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं, देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं, देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे कार्य प्रयोजन, तर त्याचे कारण हेच की आपल्या भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होत असते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचा परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. हे शक्य वाटणे हे टाळणे अशक्य. हे शक्ती दे सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्म करावी म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो. समस्या कोणतीही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसले नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समजून ठेवून आपल्या अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिक करत राहायचे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने, भक्तीने, सेवेने दुःख समून नष्ट होते. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मला बोल. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्य शरण जावे लागते. त्याला संकटमयी तोच धावून येतो. श्री स्वामी रूपी तोच मदतीला येतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुणसंपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहे. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. तर नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. योगात कष्ट कर. या युगात जो साधने अशक्यप्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप कळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या ओरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्नान, पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हारायचं नसतं. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमात्माचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदाने राहावे.
ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ना, ते पुढेही नेतील. फक्त हा मनात आपला विश्वास असला पाहिजे. कपड्यावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपड्यावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचा नामस्मरण हा सर्वात उत्तम औषध आहे. कडू गोळी कधीही चावता येत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चागळत चवळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवनात आणखी कडू होईल. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.